Ayuranga, it's hot. नमस्कार मंडळी, हे तुमचं लाडकं रेडिओ स्टेशन आणि मी आहे तुमच्या हृदयात कायमचं घर करून बसलेली तुमची लाडकी आरजे विशू चुलबुली विशू 97.2 MJ Radio Ranga, it's hot. किती उष्ण. सो भाई लोग पटालो कैसे हो? मजामा ताई माई अक्का वंस खाल्ली का पावसाळ्याची कणस. सो आज है बारिश, एक है गुजारिश, चलो बातें करते हैं थोड़ी सी नॉटी और थोड़ी सी चाइल्डिश. तर मंडळी, आज आपल्याला भेटायला कोण येणार आहे? कोण येणार आहे? गेस हू? आज येणार आहेत महाराष्ट्राची हास्य जत्रामधले दोन हास्यवीर. हा पण त्याआधी महाराष्ट्राची हास्य जत्रेचे टायटल सॉन्ग. हॅलो, समीर चौगुले. सो नाही, महाराष्ट्राची हास्य जत्रा ते प्रमोशन करायचं ना. अच्छा ओके. या. सर, अरुणजी कदम कुठे आहेत? नाही, अरुण कदम येणार होता, पण आयत्या वेळेला त्याला ती महाबळेश्वरची सुपारी आली, त्यामुळे रांगातच गेला तो तिकडे. एक मिनिट, असं नाही होत. अरुण कदम येत नाही, ते नाही येणार. ओ गॉड, असं कसं झालंय? नाही, असं नाही चालणार. ऍक्च्युली त्यांच्या नावावर हा शो विकला गेलाय सर, असं नाही चालणार. एक मिनिट. नाही, एवढं काही नाही. मी आय कॅन मॅनेज, मी आहे. त्याचं एवढं काय आहे? एवढं एक मिनिट थांबा, तुम्ही ना काय ठरवू. नो, ऐसा नहीं होता है यार, ऐसा नहीं होता है. मी पण त्या लेवलचा आहे म्हणून म्हटलं माझी. हॅलो सर, नाही ते अरुण कदम आज येत नाही आहेत, तर त्याबद्दल अच्छा ओके. नाही, ऍक्च्युली ते दुसरे आले आहेत. नाव काय? समीर चौगुले. हा, समीर सर, हे त्यांचं नाव सांगताना पंबल टाकतात सर. ते काय लाईव्ह करणार सर? रेग्युलर नाही करत. एक मिनिट सर, समीर चौगुले कोणीतरी आहे. समीर चौगुले नाही, पण सर अरुण सर नाही आहेत तर. अच्छा, ओके. इज इट सो रिअली? ओके फाईन. ठीक आहे, मी करते मॅनेज. ओके सर. या ओके या ओके. हां ओके थँक्यू सर. या बाय. ॲक्च्युली समीरजी प्लीज बसा ना. ॲक्च्युली प्रॉब्लेम काय आहे समीरजी, अरुण कदम आहेत ना, या शोचा USP आहेत. हो, आमचा शोचा पण तोच प्रॉब्लेम आहे ॲक्च्युली. एक मिनिट, मला तसं नाही म्हणायचंय. अरुण कदम या शोचा चार्म आहे, ब्युटी आहे. ऍक्च्युली हा प्रॉब्लेम नाही, हा तर गुन्हा आहे. प्लीज तुम्ही मस्करी करू नका. आय मीन इट. मी बघा, माझ्या सकट ना त्यांचे अनेक फॅन्स आहेत. प्लीज त्यांचा अपमान. मायसेल्फ इज अ फॅन ऑफ हिम. हा, मग त्यांच्याशी वागत असं, बोलत असं. सी अरुण, एक सांगते तुम्हाला प्रॉब्लेम काय आहे समीरजी. काय झालं? नाही, अरुण कदम. तर प्रॉब्लेम असा आहे की अरुण कदम या शोचा USP आहे. ते नाही आहेत असं लोकांना जर आता कळलं तर फारच पंचायत होईल आमची. तर आपण काय करूया, आपण इंटरव्ह्यूला सुरू करूया, म्हणजे इंटरव्ह्यूला सुरुवात करूया. पण समीर चौगुले म्हणून तुम्हीच बोलायचंय आणि अरुण कदम म्हणून पण तुम्हीच बोलायचं. ओके, मला नाही कळलं. म्हणजे समीर चौगुले म्हणून तुम्ही तुमच्या आवाजात बोलायचं. राईट. आणि अरुण कदम म्हणून पण अरुणजींच्या आवाजात तुम्हाला बोलावं लागेल. दिस इज नॉट हे, म्हणजे मी त्यासाठी इथे आलेलो नाही. पण एका लेवलचे आम्ही आहोत. आय एम नॉट अ मिमिक्री आर्टिस्ट, आणि त्याची मिमिक्री करावी एवढा तो अरुण कदम काही मोठा नाही, आणि मी तेवढा लहान पण नाहीये. कळलं ना? दिस इज नॉट, आय एम नॉट आयरा गैरा. लास्ट मंथ मी US मध्ये होतो. या आय नो, आय हॅव सीन युअर फोटोग्राफ्स. ते दहीसर पुलावरचे ना? हॅलो व्हॉट? दॅट इज नॉट दहीसर पूल. मग गोल्डन गेट आहे ते. घेतलं तुम्हाला आतमध्ये? जळतात लोक तिकडे ना, ती असे फोटो लावतात तिकडे. गोल्डन गेट मध्ये घेतला आतमध्ये? एक मिनिट, हे असं करू नका. आता माझ्या नावाने मेम्स सुद्धा निघालेले आहेत, म्हणजे मी लोकप्रिय आहे. कळलं ना? मला नाही जमणार ते अरुण कदम बिदमचा आवाज मी नाही करत. एक मिनिट सर, एक मिनिट, जस्ट होल्ड ऑन. ऍक्च्युली ही आयडिया माझी नाही सर, चॅनल हेडची आहे सर. चॅनल हेडची? हा, तुमच्या चॅनल हेडची. आमच्या चॅनल हेडची? त्यांनी सांगितलं जर की समीर चौगुलेनं सांगा अरुणजींचा आवाज काढायला. त्यांना नाही जमलं तर आम्हाला फोन करायला सांगा. बघा, तुम्ही बोलून घ्या इफ यू वॉन्ट. आय एम अ कोऑपरेटिव्ह पर्सन. तसा काय प्रॉब्लेम नाही. चॅनल अडचणीत आहे, मी करणार. यू आर देअर. पण हे आय हॅव नॉट, हे म्हणजे मी आवाज नाही काढू शकत अरुण कदमचा, मला नाही येत सर. ऍक्च्युली ते सर म्हणाले की म्हणजे तुम्हाला सगळे आवाज जमतात काढायला. मग डोरबेलचा आवाज अप्रतिम काढतात, सनई वादन, बासरी. आता नको काढू ते. एक मिनिट. तर ते सगळे आवाज तुम्ही इतके अप्रतिम काढता, तर अरुणजींचा आवाज तुम्हाला काढायला जमेल असं त्यांनी सांगितलं. ते म्हणाले की यू आर मल्टी टॅलेंटेड स्टार. डिड ही रिअली माझ्याबद्दल? या
ऍक्च्युली ते म्हणाले असं. ठीक आहे, ओके, फाईन फाईन. तर तुम्ही काढाल, ओके. हा म्हणजे पण मला हे पटत नाही ऍक्च्युली, अरुण कदमचा आवाज मला हे. सर ऍक्च्युली तुम्हाला जर काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही प्लीज हॅव अ वर्ड विथ हिम. हे मी बोललो, मगाशीच बोललो मी. ओके ओके, तर आपण लाईव्ह होत आहोत. ओके, 5 4 3 2 1. नमस्कार मंडळी, तुम्ही आहात तुमचं लाडकं रेडिओ चॅनल आणि मी आहे तुमच्याबरोबर तुमची चुलबुली विशू. MJ रेडिओ वांगी छान. ओ किती उष्ण. तर मंडळी आपल्या बरोबर आहे तुमचे सगळ्यांचे लाडके अभिनेते हास्यवीर आधी आहेत तुमच्या समोर. समीर चौगुले. समीर चौगुले. आणि ज्याच्यासाठी तुम्ही आतुर आहात, ज्यांचा आवाज ऐकण्यासाठी तुम्ही बेचैन झालेला आहात, ते तुम्ही सगळ्यांचे लाडके अरुण कदम. बोला ना, नमस्कार करा ना. कमाल अरुण जी, कमाल. जरा तर म्हणजे थोडीशी तांत्रिक अडचण निर्माण झालेली आहे, तोवर तुम्ही ऐका सतार वादन. काय झाली तांत्रिक अडचण? काय झाली? काय जरा नीट आवाज काढा नाही. काय पद्धत तो तसाच काढतो. एवढं नाही चालणार सर, प्लीज त्यांच्यासारखा आवाज काढा ना. व्हॉट इज दिस? ओह, आय गॉट युअर प्रॉब्लेम. सर या माईक जवळ या आणि तिथे जाऊन बोला, खाली जाऊन बोला. खाली म्हणजे हा त्याच्या उंचीला लावलेला आहे. हा एवढा बुटका नाही आहे अरुण कदम. काही करता का तुम्ही? ऍक्च्युली सर वरच्या पट्टीतला आवाज आहे ना, त्याच्या पट्टीनुसार ऍडजस्ट केलेला आहे तो माईक. तर तिथे जाऊन बोला, खाली जाऊन बोला. मी का खाली जायचं? हे माईक वर घेतो ना मी. सर नाही ना, आता नाही मॅनेज करता येणार. पण इथे दिसणार नाही. प्लीज डोंट वेस्ट माय टाइम. प्लीज खाली जा त्या माईक जवळ आणि बोला. प्लीज टॉक टू द चॅनल पर्सन प्लीज. एक मला कळलंय ते. जातो मी खाली. खाली जा. माईक कशी ऑलरेडी एकदा अरुण कदमचा आवाज काढायचा खाली जाण्यासारखे, अजून तुम्ही खाली जायला लावताय म्हणजे खूप झालंय. असं कुठलं याच्यात नसतं. मी आता खाली जाऊन हे म्हणणार आहे. प्लीज. हे काय असं? हे असं आहे का हे? तर मंडळी आता येत आहेत तुमचे सगळ्यांचे लाडके दादूस अरुण कदम. अरुण कदम प्लीज मला एकदा तुमच्या शैलीत सगळ्या रसिकांना नमस्कार करणं प्लीज. मी अरुण कदम, मी तुमचा लाडका दादूस. थोडस सुनील शेट्टी होते, सुनील शेट्टी होते. मी तुमचा समाजसेवक मोठा नट अरुण कदम. क्या बात है. मला नक्की खात्री आपल्या प्रेक्षकांना हे प्रचंड आवडलेलं आहे. अरुणजी अजून काय बोलाल तुम्ही? प्लीज बोला ना, आमच्याशी किती संवाद साधा. माझ्या बाजूला माझे गुरु बसलेले समीर चौगुले, त्यांच्याशी आपण बोलूया. नमस्कार, मी समीर चौगुले. नमस्कार. माझे आता का कट केलं? काय हे काय मंच? काय मंच कशाला बोलतात? अरे मंच नाही बोलत, त्याच्या मनात माझ्याबद्दल ह्या भावना आहेत. तो मला गुरुस्थानी मानतो. अरे बापरे, तसं असेल तर आतापर्यंत ते भुरटे चोर झाले पाहिजेत ना. काय बोलता तुम्ही? तुम्ही कसले गुरुस्थानी होत? वाटेल ते बोलू नका प्लीज. नीट नीट बोला प्लीज प्लीज. तर मंडळी आता आपण प्रश्न विचारूया अरुणजी कदम यांना. अरुणजी मला सांगा, आतापर्यंतची तुमची यशस्वी कारकीर्द आहे, ते जे दैदिप्यमान यश तुम्हाला मिळालंय, त्या यशाचं रहस्य काय? सगळ्या रसिकांना जाणून घ्यायचं. हाय तुम्हीच बोला. अरुणची कसली आली दैदिप्यमान कारकीर्द? दैदिप्यमान कारकीर्द मला सांगता. माझ्या देते देते मान कचरा कुंडी बद्दल. क्या बात, सो इनोसन्स. माझ्या देते ते कचरा कुंडी बद्दल माझं यश आहे. मी त्यासाठी कष्ट घेतलेले आहे, मेहनत केलेली आहे. बस कर आता. वा वा वा. बघा रसिको, बघा केवढा मोठा मोलाचा सल्ला दिलेला आहे आपल्याला. कष्टाशिवाय पर्याय नाही आणि मेहनतीचं फळ हे मिळतच. इतका सुंदर मोलाचा सल्ला त्यांनी दिलेला आहे. आता मी परत एकदा अरुणजीने विचारते. अरुणजी, मी नाही का इकडे डबिंग आर्टिस्ट म्हणून बोलवलंय मला इकडे? मला विचार ना प्रश्न. मगापासून असा बसलोय ना, समीर चौगुलेला विचार ना. हो हो हो, एक मिनिट. तर आता आपण बोलूया समीरजी यांच्याकडे. तर समीरजी, तुम्हाला आमच्या या स्टुडिओमध्ये येऊन कसं वाटतंय? छान वाटलं. आता आपण बोलूया. त्याला कारकिर्दीबद्दल विचारतोय, मला कसं वाटलं? एवढं छान आहे. एवढं कसं? मला विचार ना, जास्त विचार ना. काय तुमचा प्रॉब्लेम आहे? एक मिनिट. कसं आहे बघा मंडळी, चुलबुले नॉटेत की नाही, हे कुठेही स्किट करायला सुरुवात करतात. दिस इज नॉट अ स्किट. तर मंडळी मला सांगा, अरुण कदम गप ना आता गप. मंडळी मला सांगा, अरुण कदम, ओ हो हो हो, सी पहिल्यांदा असं होतंय 5व्या मिनिटाला फोन येत आहेत. क्या बात आहे अरुणजी, हे सगळं तुमच्यामुळे होत आहे. तर आपण बघूया पहिला फोन कोणाचा येतोय. येस, नमस्कार.
मी नम्रता समेरा बोलते कल्याणवरून. ओ हो, नम्रता ही आमची नेहमीची कॉलर आहे नमुडी. मला अरुण कदम यांच्याशी बोलायचं, मी त्यांची लय मोठी फॅन आहे. अरे वा, अरुण कदम जी ऐकतायत, थँक्यू बोलताय. थँक्यू बोल नाही, थँक्यू बोल. अरुण कदम सर, आपण ओळखतो एकमेकांना. आपण महाबळेश्वरला भेटलो होतो बघा. तुमचा शो होता महाबळेश्वरला आणि तिथं मी सेल्फी पण काढली होती आणि तुमची सही पण घेतली होती. आणि तुम्ही माझा नंबर मागून घेतला होता माझ्याकडे, आठवतंय का तुम्हाला? आणि तुम्ही माझा नंबर प्रकाश या नावाने सेव्ह केलाय बघा, आठवण. अरुणजी तुझं ऐकतायत नमा बोलत राहा. अरुणजी तुझं ऐकतायत. अरुणजी बोला. बोल पुढे, सगळं बाहेर काढ. एक विनंती होती मला अरुण कदमजी, मला फक्त ते तुम्ही डायलॉग विसरताना तेवढा भाग फक्त करून दाखवा ना तुमचा. एका टॅलेंट आहे त्याचं, डायलॉग विसरतो टॅलेंट आहे. कमीपणाची गोष्ट आहे, त्याचं सुद्धा कौतुक होतं. आम्ही इकडे घासतोय. हो हो, नक्की नक्की नमा. अजून काही तुला बोलायचंय का? अजून एक विनंती आहे फक्त, तुमचा शो लय भारी येतो, हास्य जत्रा आम्ही लय बघतो, तो रोज रात्री बघतो. फक्त एक छोटीशी विनंती आहे, ती समीर चौगुले नावाची कीड लागली तुमच्या काढून टाका तुम्ही. माझी विनंती आहे तुम्हाला. ती कीड लागली तेवढी काढ, कारण बाकी तुमचा शो लय भारी आम्ही बघतो. येस नमा एक मिनिट नमा. नम्रता, आर यू ऑनलाईन? नम्रता. हो मी आहे. मी नम्रता, तुला अजून काही बोलायचंय? समीर चौगुले इथे आहे, त्यांना काही प्रश्न विचारायचा आहे? प्लीज शांत राहा तुम्ही. व्हॉट इज हे काय चाललंय? हा काय प्रकार आहे? स्टुडिओमध्ये असं वागायचं नाही. प्लीज बिहेव युअरसेल्फ. तर आता पुढचा फोन कॉल येतोय आपल्याला. क्या बात आहे, बघूया आता कोण कॉलर आहेत ते. हॅलो, नमस्कार, मी पनवेलवरून सचिन गावडे बोलतोय. ओके सचिनजी, तुम्हाला कोणाशी बोलायचंय मला सांगा. मला अरुण कदम सरांशी बोलायचं. क्या बात आहे, पुन्हा केवढे फॅन्स आहेत अरुण कदमचे. सगळे फोन अरुण कदमजी येतात. बोल सचिन बोल. आहेत का तिथे ते? हो आहेत. हे काय इथे बोला. बोला. सर, मी इकडनंच पाया पडतो हा तुमच्या. अरे हो रे, पाया पडतो. बोल पुढे. सर, बरे आहेत ना तुम्ही? हा, कसं चाललंय तुमचा? अरे बरं चाललंय माझा. समीर चौगुले त्याला विचार करतोय. कोण? अरे समीर चौगुले. नमस्कार, मी समीर चौगुले बोलते. हा बोला, काय म्हणताय? बस रे पुटक्या. तुझा बाप पुटक्या. तू अरुण कदम काय कुतुब मिनार आहे? अरे ठिपका आहे माझ्यासमोर, ठिपका. हे बघा असं काय बोललास तू? अरे ठिपका बोललो रे त्या अरुण कदमला. हॅलो, माझ्या देवासारख्या माणसाला काय बोललास रे? अरे खड्ड्यात गेला तर देव बघतोय, समोर ये, तुला दाखवतो. आपले कॉलर. काय बोललास तू? अरे ठिपका बोललो. हॅलो, असं नाही येऊ शकत तुम्ही. एक मिनिट, तुम्ही प्रोटोकॉल पाळा. एक मिनिट तू इकडे कुठे आला? फोनवर तर बघितलं मंडळी, म्हणजे कले नाही माणूस समृद्ध होतो असं म्हणतात. परंतु इथे तर म्हणजे अरुण कदम यांच्या यशावर समीर चौगुले हे कसे जळतायत, त्यांचं यश कसं डोळ्यात खुपतंय, त्यामुळे त्यांची ही अवस्था आहे. ओ गॉड. पण म्हणतात ना, जैसी करनी वैसी भरणी. लक्षात घ्या.